नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पंचांग बघायला तर शिकलो. आता मुख्य काय असतं की लोकांना प्रश्न पडलेले असतात, तुम्हाला पण पडतात. मला असा प्रश्न पडतो की मी आज तुम्हाला हे शिकवते आहे, तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी कसं देऊ? त्याच्यासाठी तुम्हाला काय शिकवायचं आहे मी? समजा तुमचा प्रश्न आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला गाडी घ्यायची आहे, कोणाच्या तरी एकाच्या नावावर घ्यायची आहे. तर त्याचं स्वतःचं रास नक्षत्र काय हे मला तुम्ही सांगायचं. मी असं समजते की एक व्यक्ती आहे आणि तिचं तूळ लग्न आहे, तूळ रास आहे आणि तिचं नक्षत्र आहे चित्रा. आता या व्यक्तीने मला प्रश्न किती वाजता विचारला, त्याच्यावरून तिच्या प्रश्नाचं उत्तर मी होकारार्थी देईन का नकारार्थी हे नक्की करतं. आता 5 वाजता समजा एखाद्या व्यक्तीने मला काहीतरी प्रश्न विचारला, जिचं नक्षत्र तूळ रास आणि चित्रा नक्षत्र आहे. तर आज 26 तारखेला कुठल्या लग्नावर तो प्रश्न विचारला हे आधी बघावं लागेल. शिकूया लग्न म्हणजे काय. पान नंबर 37वर एक पूर्ण टेबल दिलं आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, 37 पानाच्या डाव्या बाजूला एक वाक्य आहे, शके 1948 अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्ष सोलापूरचे दैनिक लग्न समाप्ती समय. म्हणजे सूर्य पूर्व क्षितिजावर उगवल्यापासून दर 2 तासाला पूर्व क्षितिजावर जी रास येत राहते ते त्या वेळेचं लग्न असतं. तर इथे 26 तारखेला तुम्हाला ओळीनी आधी पहिल्या तारखा आहेत मे महिन्याच्या डाव्या बाजूला आणि पुढे सरळ सगळ्या राशींची नावं दिलेली आहेत, म्हणजे ही लग्न आहेत. 26 तारखेपर्यंत या खाली 26 तारखेला पहिलं आहे वृषभ लग्न सकाळी 7:15 पुढे जर मिथून 9:27 साधारण दर 2 तासाला लग्न बदलत जातं. मला तुम्ही संध्याकाळी 5 वाजता प्रश्न विचारला आहे, तर 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हे 6:02 तूळ लग्न आहे. 3:52 कन्या संपलं आहे आणि 6:02 तूळ संपलं आहे. तूळ लग्नावर तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे. आता तूळ लग्नाची कुंडली मी काढली, लग्नी 7 आकडा लिहिला आणि आजचा जो चंद्र आहे तो दिवसभर कन्या राशीमध्ये आहे. त्यामुळे तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये कन्या म्हणजे 6 आकड्यामध्ये चंद्र आला तर तो व्ययस्थानामध्ये येतो, म्हणजे उत्तर नकारार्थी येतं. समजा एखादी व्यक्ती आहे जिचं लग्न जिची रास धनु आहे, धनुराशीची व्यक्ती पण 5 वाजताच माझ्याकडे आली, तर तूळ लग्न आपण काढलं आहे 5 वाजताचं. तूळ लग्नावरती धनुरास कुठे येते? तूळ, वृश्चिक, धनु तृतीयात येते. प्रयत्नांती गोष्ट साध्य होईल, सहज होणार नाही असा अर्थ होतो. समजा एखादी व्यक्ती माझ्याकडे संध्याकाळी 6 वाजता आली. आता संध्याकाळी 6 वाजताही लग्न तूळच आहे 6:02 आणि चंद्रही कन्येतच आहे आणि ह्या व्यक्तीची समजा वृषभ रास आहे, वृषभ राशीमधलं रोहिणी नक्षत्र आहे. आता रोहिणी नक्षत्रापासून हस्त नक्षत्र हे पहिलंच, कारण दोन्ही चंद्राची नक्षत्र आहेत. आणि वृषभ रास ही तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ अष्टमात येते. 8वा चंद्र आला, परत नकारार्थी उत्तर आलं. म्हणजे होकारार्थी उत्तर हे प्रत्येक प्रश्नाचं येऊ शकत नाही. ते तुम्हाला तुमच्या तुमच्या प्रश्नकुंडलीमध्ये तुमचं त्यावेळेचं जो प्रश्नाचा लग्न आलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्या दिवशीचा जो चंद्र आहे तो कुंडलीत ज्या स्थानामध्ये येतो त्याप्रमाणे त्याचं उत्तर येतं. समजा कन्या राशीचीच कुंडली आहे, म्हणजे कन्या राशीचीच व्यक्ती आहे आणि कन्या राशीच्या व्यक्तीने मला प्रश्न विचारला, समजा 26 तारखेला हा संध्याकाळी 7 वाजता. तर कन्या राशीच्या व्यक्तीने 7 वाजता विचारलेला प्रश्न इथे वृश्चिक लग्न येतं आहे 8:16. वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये कन्या रास कुठे येते? तर लाभात येते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी येईल. लाभात चंद्र आलाय तर लाभ होईल, जी काही गोष्ट तुम्हाला हवी असेल त्याचं उत्तर होकारार्थी आलं. असं प्रश्नकुंडलीवरून प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही एवढं काढता येतं. मग प्रश्न स्पेसिफिक जसे असतात, वाहनाचा योग आहे का, मी वाहन घेऊ का, तर शुक्राचं भ्रमण बघा, चंद्राचं भ्रमण बघा. आम्ही एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला जाऊ का शाळेमध्ये किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर गुरुचं आणि चंद्राचं भ्रमण बघा.
लग्न ठरवायचं आहे, लग्नाचा मुहूर्त बघायचा आहे, मुलगी दाखवायला जायची आहे, तरी पण गुरुचं आणि चंद्राचं बळ बघा लग्नकुंडलीप्रमाणे. असे प्रश्नकुंडलीवरून तुम्हाला विविध प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही एवढी काढता येतात. आणि मग ते हो किंवा नाही झाल्यानंतर परत प्रश्न विचारल्यावर त्या लग्नामध्ये ज्या प्रश्नाच्या अनुषंगी ग्रहाला बळ असेल तसं त्याचं होकारार्थी उत्तर आपल्याला मिळतं. समजा शुक्राचं बळ बघायचं आहे, वाहन खरेदी आहे तर शुक्राचं बळ बघायचं आहे, तर आत्ताचा जो शुक्र आहे 26 तारखेला हा आहे मिथुनेमध्ये. म्हणजे कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये दशमस्थानामध्ये 10वा शुक्र येतोय. दशमस्थानामध्ये होकारार्थी उत्तर आहे. तुमच्या कुंडलीमधल्या चंद्रापासून शुक्र कितवा आला हे बघा. तो 1 2 3 4 5 8 9 11 12वा असेल तर त्याचं उत्तर होकारार्थी आहे. म्हणजे तुम्ही आज वाहन घ्यायला हरकत नाही, शुक्राचं तुम्हाला बळ आहे. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं बघताना त्या त्या प्रश्नासाठी कोणता ग्रह कारक आहे आणि त्याचं बळ कसं आहे असं बघितलं जातं. पंचांग बघणं हे तुम्ही शिकलात आणि प्रश्नकुंडली मांडायला शिकलात की तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं बघणं हे सोपं जातं. कारक ग्रह कोण कशाचे आहेत हे मात्र नीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला तसे प्रश्न बघता येतात. तुम्हाला कळलं असेल आत्ता मी कसे प्रश्न बघायचे, कशी प्रश्नकुंडली मांडायची हे सांगितलं आहे. थोडा अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय कधीच नवीन ज्ञान येणार नाही, नाही का? अभ्यास तर करायलाच हवा. माझ्या क्लासला या, मी शिकवते तुम्हाला. कसा वाटला माझा एपिसोड? चॅनल सबस्क्राईब करा. पुढचे प्रश्न आपण बघूया प्रश्नकुंडलीमधून आणि अजून वेगळ्या प्रकारे कसं बघायचं भविष्य. तोपर्यंत बाय बाय.